नमस्कार मित्रांनो, एक बाई होती. ती जे काही कार्य करी ते सर्व मातेच्या नावानेच करी. तिला 2 मुलं होते. ती त्यांना मातेकडून मिळालेले वरदान मानायची. मुलं थोडे मोठे झाले तेव्हा तिच्या नवऱ्याचे निधन झाले आणि त्या बाईने आपल्या दोन्ही मुलांना मोठं करण्यासाठी खूप मेहनत आणि मजुरी केली. काही दिवसानंतर तिने दोन्ही मुलांचं लग्न एका गरीब कुटुंबात करून दिलं. मग लग्न झाल्यानंतर तिने विचार केला, आता घर सांभाळायचं काम मुलं आणि सुना करतील. तिच्याकडे एक घर होतं. ते घर तिने दोन्ही मुलांच्या नावावर केलं. मग काही काळानंतर दोन्ही सुना आपापल्या पतींना म्हणाल्या, ऐका ओ, आपणच का एकट्याने आईला भाकरी द्यायची? लहान सून सुद्धा आहे ना, ती का बघत नाही आईला? तिचं काही कर्तव्य नाही आहे का? मग मोठा मुलगा म्हणाला, हो, बरोबर आहेस तू, मी माझ्या भावाला सांगतो. मोठ्या भावाने जेव्हा लहान भावाला सांगितलं तेव्हा तो म्हणाला, भाऊ, मी एकटाच का भाकर देऊ? मग दोन्ही भावांनी ठरवलं आणि आईशी बोलले. मोठा मुलगा म्हणाला, आई, आमचं ऐक, आमचं उत्पन्न खूपच थोडं आहे, म्हणून मी तुला फक्त एक वेळचं जेवण देऊ शकेन. मग लहान मुलगा म्हणाला, ठीक आहे, जर सकाळी भाऊ देईल तर संध्याकाळी मी देईन. मग आई म्हणाली, ठीक आहे मुलांनो, जसा तुमचा निर्णय तसाच राहू द्या. मला माझ्या मातेवर पूर्ण विश्वास आहे. ती मला कधीही उपाशी ठेवणार नाही. अशा प्रकारे सकाळी मोठा मुलगा आणि संध्याकाळी लहान मुलगा जेवण देऊ लागले. काही दिवस तसेच गेले, पण एके दिवशी सकाळी मोठ्या मुलानं जेवण दिलं, संध्याकाळी मात्र लहान मुलाने जेवण दिलंच नाही. तेव्हा आईने लहान सुनेला विचारलं, अगं लहान सून, मला भाकरी मिळणार नाही का आज? मग ती म्हणाली, आज मी तुला कुठून देऊ? आज घरात पीठच नाही, कारण तुझ्या मुलाला आज मजुरी मिळाली नाही. मग ती मोठ्या सुनेपाशी गेली आणि म्हणाली, मोठी सुनबाई, आज लहान सुनेकडून जेवण नाही मिळालं तर तूच दे की. मग मोठी सून म्हणाली, ऐका ना सासूबाई, आम्ही तर सकाळचं जेवण दिलंय, ते तुम्हाला मिळालं. जर लहानीने नाही दिलं तर मी काय करू? हे ऐकून आई खूप दुःखी झाली. त्या रात्री तिला उपाशी झोपावं लागलं. मग दुसऱ्या दिवशीही तसंच झालं. सकाळी मोठ्या सुनेने जेवण दिलं, पण संध्याकाळी लहान सुनबाई नकार देई. मग आईने विचारलं तेव्हा लहान सुनबाई म्हणाली, सासूबाई, आज पीठच नाही, मी कुठून भाकरी देऊ? हळूहळू लहानीने रोज असंच सांगायला सुरुवात केली. दोघं नवरा बायको लपून जेवण करत आणि जेव्हा आई विचारायची तेव्हा बहाणा सांगत. बिचारी आई माता दुर्गेचं स्मरण करून झोपून जायची. आता तिला फक्त एका वेळचं जेवण मिळायचं. पण एक दिवस तर हद्दच झाली. मोठ्या सुनेनेही सांगितलं, आज काही मिळणार नाही, घरातलं पीठ संपलंय. असं करत करत दोन्ही सुनांनी तिचं जेवण बंद केलं. आई उपासमारीनं त्रासली. शेवटी ती फक्त पाणी पिऊन झोपली. तेव्हा मातेने चमत्कार केला आणि मातेनं कुमारीचं रूप घेतलं आणि आपल्या भक्तिनीसाठी 56 प्रकारच्या पदार्थांनी भरलेली थाळी आणली. ती थाळी घेऊन आईजवळ आली आणि म्हणाली, माऊली, उठा, हे अन्न खा. मग आईने डोळे उघडले तर एक सुंदर कन्या थाळी घेऊन उभी होती. ती मंद स्मित करत होती. मग ती म्हणाली, हे अन्न खास तुमच्यासाठीच आणलंय आई, उठा. मग आई म्हणाली, तू कोण आहेस? कुठून आलीस मुली? हे अन्न कुठून आणलंस ते मला सांग, तरच मी हे अन्न घेईन. मग तेव्हा कन्या आपल्या मूळ रूपात आली आणि म्हणालीच, मीच ती दुर्गा माता आहे, जिचं तू नेहमी स्मरण करतेस आई.
मी कधीही माझ्या भक्ताला उपाशी ठेवत नाही. मग आई म्हणाली, माता, मला ठाऊक होतं जग बदलू शकेल, पण आई कधी मुलांकडे पाठ फिरवत नाही. मग माता म्हणाली, आजपासून तुझ्या अन्नाची व्यवस्था मी करीन. हे बोलून माता अंतर्ध्यान झाली. आईनं अन्न प्रेमाने खाल्लं. रात्री तिला नेहमी थाळी मिळू लागली. आई खाऊन माता राणीचे आभार मानी. इकडं मुलं सुना बघायला आले. आई उपाशी मरली की काय म्हणून, पण त्यांनी पाहिलं आई सोनेरी थाळीत 56 पदार्थ खात होती. सोनेरी लोट्यातून पाणी पीत होती. ते पाहून ते सारे चकित झाले. मग ते म्हणाले, आपण आईला खूप त्रास दिला, तिला उपाशी झोपवलं आणि तिच्याशी खोटं बोललो आणि स्वतः मात्र चोरून चोरून जेवलो. मग दुसरा भाऊ म्हणतो, चला आपल्या आईची क्षमा मागूया. मग सगळे त्याच्या आईकडे जातात. सारे गुडघे टेकून म्हणाले, सासूबाई, आम्हाला क्षमा करा. आमच्याकडून फार मोठी चूक झाली आहे. तेव्हाच खोलीत मातेचा आवाज आला. नाही, त्यांना क्षमा करू नकोस. हे पात्रच नाहीत क्षमेचे. आणि ते घाबरले. मग माता म्हणाल्या, ज्या लेकरांनी आई वडिलांची फसवणूक केली त्यांना कधीही सुख लाभत नाही. मग मुले म्हणाली, माता, आम्हाला प्लीज माफ कर. आम्ही पुन्हा कधी आईला त्रास देणार नाही. मग माता म्हणाल्या, आधी आपल्या आईची क्षमा मागा. जोपर्यंत ती माफ करत नाही तोपर्यंत मीही क्षमा करणार नाही. मग आई म्हणाली, माता, मी त्यांना क्षमा केली आहे. आता तूही क्षमा कर त्यांना. यांनी मला फसवलं, उपाशी ठेवलं, पण आता हेच भुकेले आहेत. माता, त्यांना क्षमा कर. मग माता म्हणाल्या, जा, सुखी राहा मुलांनो, पण लक्षात ठेवा, आईच्या ममतेशी कधीही खेळू नका. जा आणि सुखाने संसार करा. अशा प्रकारे तिच्या दोन्ही मुलांना आणि सुनांना आपली चूक समजली आणि ते पूर्ण कुटुंब आनंदाने राहू लागले. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.